जर तुम्ही एकतपूर रोडला असाल आणि तुम्हाला थंड पाणी प्यायचं असेल तर एकमेव ठिकाण ज्योतिर्लिंग aqua. एकदम थंड पाणी असते राव इथं. तर राम राम मंडळी. बघा सकाळी दुकानात आलो आणि MS धोनी यांचं ब्रॉडकास्ट होतं ते बघत बसलो. लय काय शिकण्यासारखं आहे त्यांच्या जुन्या गोष्टीतनं. पिक्चरपेक्षा वेगळं काहीतरी त्यांनी ब्रॉडकास्टमध्ये सांगितलं आहे. तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की बघा. मग शाळेवर गेलो त्यावेळेस हे बघितलं तर ही बॅटरी गाडीला कशी अडकवली काय माहीत. तर रविवारी कोणी अडकवली घरातली सांगतच नव्हती. श्लोकला विचारलं ती बी नाही म्हणत होता, शुभ्रा बी नाही म्हणत होती. आणि मग बॅटरी तेवढी आमचे हे मला एवढंच कळलं. मग पोरांना घेऊन घरी गेलो. मग त्यावेळेस पोरच म्हणाली काल मामाने आपल्याला आंब्याचा रस आणलाय तो प्यायचा का. मी म्हणलं चालतंय. थंड होता त्यांनीच प्याला, मला काय थोडाच दिला. म्हणलं असू दे. मग नंतर मला गॅस टाकी आणायला जायचं होतं. मग पिशे काकांचं इथं काम होतं. मग तिथनं डायरेक्ट गेलो इकडं ऑफिसला आणि गॅस टाकी घेऊन आलो दुकानात. आता म्हणलं मस्तपैकी उन्हातलं आलोय आपलं थंड पाणी प्यावं. पण बघतो काय तर पाणी पण संपलं होतं. मग म्हणलं आता थंड पाणी मिळायचं असेल तर म्हणलं आपण जाऊ आपलं एकतपूर रोडला आपल्या ज्योतिर्लिंग aquaमध्ये. तर एवढ्या उन्हाचं फक्त तिथंच आपल्याला थंड पाणी मिळू शकते. मग पाणी घेऊन आलो. तोपर्यंत अमोल बघतो तर दुकान आवरून बसला होता. आज लवकर सगळं संपलं. 6:30लाच बाबा दुकान बंद करून गायब झाला होता. मग आता दुकानात बसून काय करावं म्हणलं तर म्हणलं आता कोहलीची बॅटिंग बघत बसावं. मग घरी जाताना बघा आज शिंदे मामाजी मावा कुल्फी नेली. 1 नंबर लागते, स्वस्त आणि मस्त. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. राम राम.